नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PYQ एक्सप्रेस बाय सागर सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजपासून आपण मुख्यच्या परीक्षेचे विश्लेषण पाहणार आहोत। आज आपण संयुक्त मुख्य परीक्षा 2023 गट ब या परीक्षेचे या पेपरचे विश्लेषण पाहणार आहे। चला तर सुरू करूयात। याचे पहिले साधारणतः 30 ते 32 प्रश्न हे करंट अफेअर्स आणि मॅथ्स व रिझनिंगचे आहेत। ते आपण या ठिकाणी वेळेअभावी घेणार नाहीत। तर आपण प्रश्न क्रमांक 33 पासून सुरुवात करूयात। खालीलपैकी कोणते सर्वात भेदक आहे? योग्य उत्तर आहे गॅमा किरण। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते तरंग हे यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे? उत्तर आहे ध्वनी तरंग म्हणजे साऊंड वेव्ह। पुढचा प्रश्न, आंतरतारकीय अंतरे ही प्रकाश वर्ष या एककात मोजली जातात। एक प्रकाश वर्ष म्हणजे किती? उत्तर आहे 9.46 गुणिले 10⁻15 मीटर। पुढचा प्रश्न, शैवाल गट व त्यांच्या रंगद्रव्यांची योग्य जोडी लावा। पहिला शैवाल गट क्लोरोफायसी, त्याचा योग्य रंगद्रव्य आहे क्लोरोफिल ए आणि बी। त्यानंतर आहे शैवाल गट फ्युओफायसी, त्याचा योग्य गट आहे रंगद्रव्य आहे फ्युकोझॅन्थिन। पुढचा आहे रोडोफायसी, फायकोइरिथ्रिन आणि क्रायसोफायसी, त्याचा योग्य रंगद्रव्य आहे फायकोक्रायसिन। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? झमिया म्हणजे ऑर्डर सायक्लेड्समध्ये आहे, पायनस ऑर्डर कोनिफेरल्समध्ये आहे। हे दोन्ही विधाने बरोबर आहेत। पुढचा प्रश्न, इंटरवेनल क्लोरोसिस हे वनस्पतीच्या पानावर कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे दिसून येते? उत्तर आहे आयर्न। पुढचा प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेचा उल्लेख नाही? आपण दुसऱ्या अनुसूचीमध्ये कोणत्या संस्थेचा उल्लेख आहे हे पाहूयात। राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, सीमा रस्ते विकास मंडळ आणि विमान चालन संशोधन केंद्रे। पुढचा प्रश्न, माहिती अधिकार अधिनियम 2005चे कोणते कलम अधिकाऱ्याला प्रकट करण्याबाबत अपवाद केलेल्या माहितीपासून पुरविण्यात येऊ शकेल अशी माहिती पृथक करण्याचा अधिकार देते? उत्तर आहे कलम 10। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 10/2 मधील तरतुदीनुसार जर प्रथम अपील प्राधिकाऱ्याने कोणत्याही पुरेशा किंवा वाजवी कारणाशिवाय अपीलावर निर्णय घेण्यास वारंवार कसूर केल्यास किंवा चूक करणाऱ्या पदनिर्देशित अधिकाऱ्याला वाचविण्याचा गैरवाजवी प्रकार केल्यास मुख्य आयुक्त किंवा आयुक्त प्रथम अपील प्राधिकाऱ्यावर किमान किती शास्ती लागू शकते? उत्तर आहे किमान 500 रुपये। पुढचा प्रश्न, प्रतिमेचे वर्णन व वाचन करण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक वापरला जात नाही? आपण कोणता घटक वापरला जातो हे पाहूयात। वर्णछटा, छाया आणि आकार म्हणजेच टोन, शॅडो अँड शेप। पुढचा प्रश्न, खालील विधानांचा विचार करा आणि बरोबर विधाने कोणती आहेत ते सांगा। सक्रिय संवेदक स्वतःची ऊर्जा वापरून संवेदन करतो, विधान बरोबर। निष्क्रिय संवेदक सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचा वापर करून संवेदन करतो, विधान बरोबर। सक्रिय संवेदक दिवसाबरोबर रात्रीही संवेदन करतो, विधान बरोबर। निष्क्रिय संवेदक फक्त दिवसा संवेदन करतो, हेही विधान बरोबर। पुढचा प्रश्न, चंद्रयान 3चे एकूण वस्तुमान किती होते? उत्तर आहे 3900 किलोग्रॅम। पुढचा प्रश्न, नकाशाशास्त्रीय कॅमेऱ्यात हवाई छायाचित्रणाचा आदर्श आकार खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे 23x23 सेंटीमीटर। पुढचा प्रश्न, रबराचे वल्कनीकरण म्हणजेच वल्कनायझेशन ऑफ रबर या प्रक्रियेमध्ये डॅश डॅश हा कच्च्या रबराबरोबर एका विशिष्ट तापमानास तापवतात, उत्तर आहे सल्फर। पुढचा प्रश्न, कागदाचे ब्लिचिंग करण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते? उत्तर आहे हायड्रोजन पेरॉक्साईड। पुढचा प्रश्न, मोरचूद हे कोणत्या आजाराचे निदान करताना रक्त तपासणीकरिता वापरतात? उत्तर आहे रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया। पुढचा प्रश्न हा करंट अफेअरवर आहे, आपण स्किप करूयात। जावा संगणक आज्ञावली प्रणाली खालीलपैकी कोणत्या आज्ञावलीचे प्रभावित आहे? कोणत्या आज्ञावलीने प्रभावित आहे? उत्तर आहे C आणि C++। पुढचा प्रश्न, डॅश डॅश तंत्रे व्हर्च्युअलाइज्ड संसाधनाद्वारे चालणाऱ्या सेवा आणि अनुप्रयोगाचे संदर्भ देतात? उत्तर आहे क्लाउड कम्प्युटिंग। पुढचा प्रश्न, एखाद्या व्यक्तीचा किंवा व्यक्तीचा समूह किंवा संस्थेचा छळ करण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे याला डॅश डॅश असे म्हणतात? उत्तर आहे सायबर स्टॉकिंग। पुढचा प्रश्न, आर्थ्रोपोडा जातीय प्राण्यांचे विशिष्ट गुणधर्म कोणते आहेत? उत्तर आहे सर्वात मोठी फायलम, स्केलेटन चिटिनने झाकलेले आहे, खंडित शरीर, द्विपक्षीय सममिती शरीर। हे सर्व विधाने बरोबर आहेत। पुढचा प्रश्न, गांडुळाचे निर्वहन करणारे अवयव सिटेय हे निर्वहन करणारे अवयव आहे। पुढचा प्रश्न, निर्वहन म्हणजे लोकोमोटरी ऑर्गॅन।
पुढचा प्रश्न. अपृष्ठवंशीय प्राण्यांचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता? उत्तर आहे मोलुस्का हा गट. पुढचा प्रश्न. काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा. 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समिती नेमली. विधान बरोबर आहे. जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार विधानसभेचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून हटविण्याचा ठराव विचाराधीन असताना ते अध्यक्षपद भूषवू शकत नाहीत? उत्तर आहे अनुच्छेद 181. पुढचा प्रश्न. संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आली होती. विधान बरोबर. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विधान बरोबर. H.C. मुखर्जी व V.T. कृष्णमाचारी यांनी संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हेही विधान बरोबर. पुढचा प्रश्न. राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालाची नियुक्ती करतात? उत्तर आहे अनुच्छेद क्रमांक 155. पुढचा प्रश्न. राज्याच्या नीतिनिर्देशक तत्वांमध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे? नागरिकांना, स्त्री आणि पुरुषांना उपजीविकेसाठी पुरेसे साधन मिळण्याचा अधिकार आहे. विधान बरोबर. स्त्री आणि पुरुष दोघांसाठी समान कामासाठी समान वेतन आणि कामगार स्त्री आणि पुरुष यांचे आरोग्य आणि सामर्थ्य आणि मुलांच्या कवळ्या वयाचा दुरुपयोग होऊ नये आणि आर्थिक गरजेमुळे नागरिकांना त्यांचे वय आणि सामर्थ्य यांना न पेलणाऱ्या व्यवसाय करण्यास भाग पाडू नये. या सर्व तत्वांचा समावेश राज्याच्या नीतिनिर्देशक तत्वामध्ये होतो. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याच्या विधानसभेचे किमान आणि कमाल अनुमत संख्याबळ किती आहे? ते आहे 60 ते 500. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे संविधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेरील अधिकार या संबंधित आहे? उत्तर आहे अनुच्छेद 265, अनुच्छेद 300A आणि अनुच्छेद 301. पुढचा प्रश्न. स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालाची असते. खालीलपैकी कोणते राज्य यांच्याशी संबंधित आहे? उत्तर आहे महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या लावा. विचारवंत आणि कथन. K.C. वियर यांनी अर्धसांघिक असे म्हटले होते. मॉरिस जोन्स यांनी सौदेबाजीचा संघराज्यवाद असे म्हटले होते. पॉल ॲपलबी यांनी अत्यंत सांघिक असे म्हटले होते. तर ग्रीनवॉल ऑस्टिन यांनी सहकारी संघराज्यवाद असे म्हटले होते. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा उल्लेख नाही? आपण भारतीय राज्यघटनेत कोणत्या गोष्टीचा उल्लेख आहे ह्या गोष्टी पाहूयात. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिपरिषद यांचा उल्लेख आहे आणि राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी याचाही उल्लेख आहे. तर राज्यमंत्र्यांचे राजीनामे आणि उपमुख्यमंत्र्यांचे पद याबाबत भारतीय राज्यघटनेमध्ये कोणताही उल्लेख नाही. पुढचा प्रश्न. स्थापना वर्षाच्या चढत्या क्रमाने खालील घटक राज्यांची मांडणी करा. चढता क्रम आपण पाहूयात. पहिला राज्य आहे ओडिशा, नंतरनं आहे नागालँड, त्याच्यानंतर येतो हिमाचल प्रदेश आणि त्यानंतरनं नंबर लागतो अरुणाचल प्रदेशचा. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यांनी त्यांच्या राज्यात विधान परिषद बरखास्त केली आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल, पंजाब आणि तमिळनाडू हे राज्य. पुढचा प्रश्न. उद्देशपत्रिकेबाबत खालीलपैकी योग्य कथन ओळखा. केशवानंद भारती प्रकरण 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असल्याचे कथन म्हटले आहे. हे विधान बरोबर आहे. LIC ऑफ इंडिया प्रकरण 1995 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे. हेही विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाच्या तदर्थ न्यायाधीशाबाबत योग्य कथने ओळखा. सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीला उपस्थित असताना तदर्थ न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाचे सर्व अधिकार क्षेत्र, अधिकार आणि विशेष अधिकारांचा उपभोग घेता येतो. हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेचे कोणते अनुच्छेद राज्याच्या सार्वजनिक सेवामध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देते? उत्तर आहे अनुच्छेद 50. पुढचा प्रश्न. खालील विवरणावरून क्रांतिकारक ओळखा. ते पुणे जिल्ह्यातील गदर पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते होते. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेले होते. लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती आणि लाहोर कटात सहभागी होते. तर ते व्यक्ती आहे विष्णू गणेश पिंगळे. पुढचा प्रश्न. समाजसुधारकांनी केलेल्या कार्याविषयी जोड्या लावा. गोपाळ हरी देशमुख त्यांनी लक्ष्मीज्ञान ग्रंथाचे लेखन केले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांनी भावार्थ सिंधू ग्रंथाचे लेखन केले. बेहरामजी मलबारी यांनी सेवा सदन संस्थेची स्थापना केली. तर विष्णुशास्त्री पंडित यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी सभेची स्थापना केली. पुढचा प्रश्न.
17 ऑगस्ट 1932 रोजी दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देणारा जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केला? उत्तर आहे रॅम्से मॅकडोनाल्ड. पुढचा प्रश्न. वृत्तपत्राविषयी योग्य जोड्या जुळवा. कृष्णाजी रानडे यांनी ज्ञानप्रकाश वृत्तपत्र सुरू केले, तर वीरेश्वर छत्रे यांनी ज्ञानसिंधू, तर श्रीपादराव शिंदे यांनी विजयी मराठा आणि मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र. पुढचा प्रश्न. इंग्लिश राज्यात पोटभर अन्न मिळत नाही हा लेख कोणत्या समाजसुधारकाने लिहिला? उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न. 20 नोव्हेंबर 1924 रोजी स्थापन झालेल्या बहिष्कृत हितकर्णी सभेच्या कार्यकारी मंडळीचे सेक्रेटरी खालीलपैकी कोण होते? उत्तर आहे सीताराम शिवतरकर. पुढचा प्रश्न. डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? उत्तर आहे अस्पृश्यांना नोकरी मिळवून देणे, सार्वजनिक धर्माची शिकवण देणे आणि अस्पृश्यांच्या शाळा, उद्योग, दवाखाने आणि वसतिगृहे स्थापन करणे ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. गव्हर्नर रिचर्ड टेम्पलने कोणत्या भारतीय नेत्याचा उल्लेख द मोस्ट डेंजरस मॅन असा केला होता? उत्तर आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आपण बरोबर जोडी बघूयात. W. हंटर भारतीय मुसलमान या ग्रंथाचे लेखन केले. थिओडोर मॅरिसन अलीगड कॉलेजचे प्राचार्य आणि रहमत अली मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राचे नाव पाकिस्तान असे सुचविण्यात आले. हे विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या लावा. प्रभाकर भाऊ महाजन, सुधारक गोपाळ गणेश आगरकर, जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र धर्म विनोबा भावे. पुढचा प्रश्न. भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील जीवावरण आरक्षित स्थळे चढत्या क्रमाने लावा. उत्तर आहे निलगिरी, नंदादेवी, सुंदरबन आणि मन्नारचे आखात. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राच्या कोकण मैदानी प्रदेशातून वाहत नाही? आपण कोणती नदी महाराष्ट्राच्या कोकण मैदानी प्रदेशातून वाहते हे पाहूयात. वैतरणा, उल्हास आणि आंबा. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. जिल्हे आणि अभयारण्ये. ठाणे जिल्ह्यामध्ये तुंगारेश्वर अभयारण्य आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा अभयारण्य आहे, तर अकोला जिल्ह्यामध्ये नरनाळा अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न. सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते, ती शाखा या नावाने ओळखली जाते. उत्तर आहे महादेव डोंगर. पुढचा प्रश्न. हवेतील कोणता घातकी प्रदूषक ओझोन नष्ट करतो? उत्तर आहे CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. पुढचा प्रश्न. 1972चा वन्यजीव संरक्षण कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात आला, पण खालीलपैकी कोणत्या राज्याने तो स्वीकारला नव्हता? उत्तर आहे जम्मू काश्मीर याने स्वीकारला नव्हता, तर केरळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश याने स्वीकारला होता. पुढचा प्रश्न. शाश्वत विकासाची ध्येय 2015 मध्ये खालील क्षेत्राचा समावेश होतो. सर्व स्वरूपातील सार्वत्रिक दारिद्र्य दूर करणे याचा समावेश होतो. लिंग समभाव निर्माण करणे याचाही समावेश होतो आणि ध्येयासाठी भागीदारी करणे याचाही समावेश होतो. पुढचा प्रश्न. दक्कनचे पठार बेसाल्ट व ग्रॅनाइट खडकांनी बनलेले आहे, कारण ज्वालामुखी प्रक्रिया हे त्याचे कारण आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते बेट नाही? साल्हेर हे बेट नाही, तर सालसेट, खांदेरी आणि उंदेरी हे बेट आहेत. पुढचा प्रश्न. भारतात एकूण 20 कृषी परिस्थितिकीय विभाग तयार केले आहेत, त्यापैकी 6 कृषी परिस्थितिकी विभाग महाराष्ट्रात येतात, तर महाराष्ट्रातील कोणत्या भागाचा समावेश ॲग्रो इकोरिजनल नंबर 19 मध्ये होतो? उत्तर आहे कोकणातील तांबड्या आणि जांभ्या मृदेचा भाग. पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संबंधित खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आपण योग्य विधाने बघूयात. सदस्य देशांच्या स्थिर विनिमय दरासह चलन परिवर्तनीयतेची स्थापना व देखभाल हे विधान बरोबर आहे. परकीय चलनावरील नियंत्रणे कमी किंवा संपूर्णपणे नाहीशी करण्यासाठी मदत हेही विधान बरोबर आहे. आणि बहुपक्षीय व्यापार व देयक यांचा व्यापार विस्तार करण्यास मदत करणे हेही विधान बरोबर आहे IMFच्या बाबतीत. पुढचा प्रश्न. लीड्स 2022च्या सर्वेक्षण अहवालानुसार खालीलपैकी कोणते राज्ये फास्ट मूव्हर्स कामगिरी श्रेणीमध्ये आहेत? उत्तर आहे केरळ आणि राजस्थान. पुढचा प्रश्न. लघु उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण अधिक रोजगार निर्मिती करतात, राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वितरण करतात आणि कमी औद्योगिक विवाद आहेत. पुढचा प्रश्न. अनुच्छेद 275 अंतर्गत दिली जाणारी अनुदाने आणि त्यांचे प्रमाण कडून निश्चित केले जाते. उत्तर आहे वित्त आयोग. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर विधाने कोणती ती सांगा. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगारीचे प्रमाण एकूण कर्त्या लोकसंख्येच्या 2.9% होते. विधान बरोबर. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगारीचे प्रमाण 3.6% होते.
आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगारीचे प्रमाण 4.5% होते. हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. पुढचा प्रश्न. जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशाचा पुरवठा कमी करण्याची इच्छा असेल तर तिने डॅश डॅश करावे. उत्तर आहे रोख राखीव प्रमाण वाढवणे, म्हणजे CRRमध्ये वाढ करणे. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. वाढ सर्वसमावेशक असते जेव्हा ती रोजगार निर्माण करते. हे विधान योग्य आहे. पुढचा प्रश्न. फिलिप्सचा वक्र हा कशासाठी उपयुक्त आहे. उत्तर आहे बेरोजगारी आणि भाववाढी तिरेकाच्या अल्पकालीन बदलांचे विश्लेषण. अनालायझिंग लॉंग रन मुवमेंट ऑफ अनएम्प्लॉयमेंट अँड इन्फ्लेशन. पुढचा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा. शाश्वत विकासाची ध्येय आणि संबंधित असणाऱ्या बाबी. शाश्वत विकासाचे ध्येय क्रमांक 10, त्याच्या संबंधित जोडी आहे असमानता कमी करणे. ध्येय क्रमांक 13 हवामान क्रिया. ध्येय क्रमांक 14 पाण्याखालील जीवन. ध्येय क्रमांक 15 जमिनीवरील जीवन. पुढचा प्रश्न. भारतातील वित्त आयोग व अध्यक्ष यांच्या योग्य जोड्या जुळवा. वित्त आयोग. पहिला वित्त आयोग याचे अध्यक्ष होते KC नियोगी. दुसरा वित्त आयोग याचे अध्यक्ष होते K संतनाम. तिसरा वित्त आयोग याचे अध्यक्ष होते AK चंदा. आणि चौथा वित्त आयोग त्याचे अध्यक्ष होते DPV राजमन्नार. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.